हे पहा किती छान आपली तिळाची वडी झालेली आहे। अगदी परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे। नमस्कार, तर आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत। अगदी परफेक्ट माप दिलेला आहे मी। मकर संक्रांत स्पेशल आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत। बघा किती छान ह्या वड्या झालेल्या आहेत एकसारख्या। तर या ठिकाणी बघा मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला। या ठिकाणी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, तुम्ही गावठी वापरू शकता। माझ्याकडे नव्हते म्हणून मी पांढरे वापरलेले आहेत। तर आता आपण सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी बघा आपले शेंगदाणेही भाजून तयार आहेत। याची साल निघते, थोडंसं चोळून बघायचं, साल निघाली की समजायचं की आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत। आता याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत। तीळ भाजायला बिलकुल वेळ लागत नाही, साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ भाजून घ्यायचे। गॅस फुल नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे। थोडेसे तीळ तडतडायला लागले की समजायचं की तीळ भाजून तयार आहेत आपले। या ठिकाणी बघा आपले तीळही भाजून तयार झालेले आहेत। आता हे तीळ आपण काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि मगच मिक्सरला बारीक करायचं आहे। याला आपण थंड झाल्यानंतरच बारीक करायचे। इथे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। तीळ आणि शेंगदाणे वेगवेगळे मी बारीक करून घेतलेले आहेत बघा। आता एका ताटाला मी तूप लावून घेते। ही तयारी आपण आधीच करून घ्यायची। ज्यामध्ये आपण तिळाची वडी बनवणार आहोत त्या ताटाला तूप लावून घ्यायचे अशा पद्धतीने सगळीकडून। आता गॅसवरती परत एकदा कढई ठेवली आहे। एक अंदाजे 2 चमचे तूप घालायचं आहे आपल्याला, साजूक तूप। खूप जास्त नाही घालायचं, एक 1.5 ते 2 चमचे तूप घातले तरीही चालेल। तूप थोडंसं मेल्ट झालं की आता बघा इथे मी 2 वाटी गूळ घालून घेते तुपामध्ये। ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी गूळ घेतलाय। हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाहीये। आता याला आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, याचा कुठलाही पाक करायचा नाहीये। मीडियम गॅसवरती आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे। बघा इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता इथून पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला खूप फास्ट करायची आहे। आता जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण केलं होतं बारीक, ते घालून घ्यायचं आहे आणि पटपट मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवलेला आहे मी। इथे पटपट हात आपल्याला चालवायचा आहे, खूप फास्ट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर पूर्ण थंड झाल्यानंतर आपली ही वडी व्यवस्थित येत नाही। तर बघा या ठिकाणी आपण मस्त असं मिक्स करून घेतलंय। खूप छान आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। बघा तुम्ही बघूनच कळेल तुम्हाला, अशा पद्धतीचं व्हायला पाहिजे आपलं मिश्रण। आता आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण याला पसरून घ्यायचे। गरम गरमच असताना पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे। एखाद्या वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने तुम्ही पूर्णपणे याला पसरून घेऊ शकता। हे गरम गरमच आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि एक प्लेन करून घ्यायचे। बघा मी दाखवल्याप्रमाणे मस्त असं एकदम चिकन झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। हे थंड झालं ना तर व्यवस्थित हे पसरल्या जात नाही, त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। बघा इथं मी ग्लासने थोडंसं वरून प्लेन करत आहे। आता इथे वरून थोडेसे पांढरे तीळ घालत आहे मी आणि परत एकदा आपल्याला याच्यावरून असं स्पॅच्युला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तीळ चिपकल्या जातील। आता आपण याला 3 ते 4 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत। थोडंसं हार्ड झालं की आपण याच्या वड्या करून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। बघा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या पाडून घेऊ शकता, कमी जास्त छोट्या मोठ्या। तर इथे मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने वड्या पाडून घेते, खूप पटकन पाडल्या जातात।
तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीनीच पाडून घ्या। थोडंसं थंड झालं की पाडून घ्यायच्या लगेच। आता हे मी एक 15 ते 20 मिनिटं असंच थंड होऊ देण्यासाठी ठेवणार आहे। बघा आता या ठिकाणी छान असं थंड झालेलं आहे, कडक आलेल्या आहेत आपल्या वड्या छान। आता याला आपण काढून घेऊयात। बघा किती छान अगदी परफेक्ट अशी आपली तिळाची वडी निघत आहे। खूप मस्त अशी झालेली आहे। अगदी कुणीही बनवू शकेल इतकी सोपी ही तिळाची वडी आहे आणि वड्या आपल्या लगेच निघतायत पण अगदी परफेक्ट अशा झालेल्या आहेत। या संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीच्या तिळाच्या वड्या नक्की बनवून बघा, खूप छान होतात। बघा या ठिकाणी मस्त अशा आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। खूप सुंदर वड्या झालेल्या होत्या। नक्की बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।